मंडळी, तर आपण चाललोय आता एका ठिकाणी. पुष्पक भाऊंचं काम आहे त्या साईडला. आता पुष्पक भाऊला तुम्हाला दाखवतो. पुष्पक भाऊ बघा कसे दिसतात. आणि चाललोय आता. पुढे गेलं तुम्हाला दाखवलंच लोकेशन, कुठे गेलतो कुठं काय नाही. लोकेशन मध्ये काय आहे आणि कशासाठी गेलतो ते पण तुम्हाला दाखवतो. तर मग मी पण आता मास्क घालून घेतो, कारण की नाकात धूळ वगैरे जाते, परत डोळ्याचा त्रास होतो. मग मी पण आता मास्क घालून घेतलंय. आणि कसं आहे, परत नाकात धूळ वगैरे जाते, परत डस्टची एलर्जी वगैरे काय असलं काय याला पुढं नको का आपल्याला. त्यासाठी घेतलंय मी पण मास्क घालून. ते गाड्या वगैरे बघून घ्या आपल्या नाही, रस्त्यावरच्या गाड्या बघून घ्या. ते आपलं छत्रपती शिवाजीनगरचं बस स्टँड. दरवेळेस इकडे गर्दी असते, कधी पण या तुम्ही. फक्त रात्रीची भेटत नाही, पण इतर वेळेस तुम्हाला गर्दी इथं भेटणारच. ट्रॅफिक बघा, ट्रॅफिक. लालपरी निघली बाहेर स्टँड मधून. हे बघा संचेतीचं हॉस्पिटल. हा आपला भारताचा झेंडा. तुम्हाला झेंडा बघून कळत असेल कुठलं लोकेशन आहे. नंतर हे आपले फेमस पेशवेकालीन शनिवारवाडा. इकडं लाल महल आहे. हा लाल महल पुण्यातला फेमस. इकडची हिस्ट्री तुम्हाला सगळ्यांना माहितच असेल. हे पुण्यातले रस्ते आपले सर्वांचं प्रेरणास्थान श्रीमंत दगडूशेठ हलवाई. गणपती बाप्पा दिसले तर दर्शन करून घ्या सगळ्यांनी. काल दत्त जयंती झालती, तर त्याचं डेकोरेशन आणि फेमस दत्त मंदिर आहे पुण्यातलं. किती अप्रतिम डेकोरेशन केलेलं आहे बघून. थोडं थोडं कांताराची फिलिंग देते. तर मित्रांनो, आपण आलो इकडं लोकेशनला. लोकेशन आलंय गाडीने, पार्सल बसने. तेच पार्सल घ्यायला आता आम्ही इकडं आलो. भाऊ गेलेत आतमध्ये पार्सल विचारायला. भाऊची मेहनत बघा, पार्सल खोलतोय. पोटापाण्यासाठी काय काय करावं लागतं बघा. पार्सल घेतलं आम्ही. आता निघालो आम्ही आमच्या वेळेला घरी परत. तर एवढा लांब फक्त आम्ही पार्सल घ्यायला आलो मार्केट यार्डला. म्हणजे मार्केट यार्डच्या पण एकदम पुढे थोडं आपलं शंकर महाराजांचा मठ आहे ना, त्या रस्त्यालाच आहे. हे पुण्यातलं फेमस सारसबाग. इथलं गणपती मंदिर फेमस आहे. तर मित्रांनो, मी मगाशी घरी चालू तिकडनं पुण्यावरनं कधी चालतो, पण मित्रांनो स्वतःवर बसलो, टाइमपास वगैरे केला, गप्पा मारले. मग आत्ता मगाशी घरी आलो, फ्रेश वगैरे झालं, कपडे चेंज केले
चहा वगैरे घेतला आणि त्यानंतर आपलं पार्सल पण आलं. ते पार्सल मी तुम्हाला दाखवतो काय पार्सल आलंय आपलं. तर मित्रांनो ही बघा आपली हे पार्सल होतं. सेल्फी स्टिक मागवली व्लॉगिंग वगैरेसाठी. पुढं म्हटलं आपल्याला कामं येईल. तर तुम्हाला मी माझा आता ते सेल्फी स्टिक तर आपण अनबॉक्सिंग करायचं तुम्हाला दाखवायचं राहिलं. तर मी डायरेक्ट काढतो आणि तुम्हाला म्हणजे बॉक्समधनं तर मी ऑलरेडी काढून ठेवलंय. तर आता मी तुम्हाला फक्त दाखवतो. तर आपली सेल्फी स्टिक कशी दिसते. ही आपली सेल्फी स्टिक अशी दिसते. ही बघा ही वाली लाईट आहे त्याला. इथं मागं बटन आहे. ते बटन दाबलं की ती लाईट चालू होती. तुम्हाला दाखवतो कसं दिसेल ते. हे बघा. इथं खालचं एक बटन आहे. हे दाबतो आपण. ही अशी एक लाईट चालू होती. पण कधी रात्रीचा पण आपण व्लॉग शूट करत असेल, तर काही अडचण येणार नाही. आपल्याला लाईट भेटेल आणि त्या हिशोबाने आपण शूट पण करू शकतो. तर ही अशी आपली सेल्फी स्टिक आहे. तर आता मी इथनं आता जरा बसलोय थोडंसं क्लायंटचे काम वगैरे बाकी आहेत. ते क्लायंटचे कंटेंट जरा अपलोड करायचे आहेत आणि बाकी थोडंसं अजून काम आहे क्लायंट्सचे. ते क्लायंटचे कामं कंप्लीट करून जेवण करेल. परत मग मित्रांकडे जाईल. मित्रांसोबत जरासं बसेल. टाईमपास वगैरे आपल्या गप्पा वगैरे चालवू. दिवसभरातल्या काही घडामोडी, इथल्या-तिथल्या गप्पा जरा. त्यानंतर मग परत घरी यायचं आहे. घरी येऊन झोपायचं. उद्या परत क्लासला जायचं आहे मग सकाळी. क्लासला जाण्याचं एक काम पण आहे. ते काम करून मग क्लासला जायचं आहे. मोबाईल कसं आहे, एका साइडनीच पकडून जरा लय खूप वैताग येतो. त्यासाठी म्हटलं, की आपली एक सेल्फी स्टिक घेऊ. म्हणजे जेणेकरून असलं सेल्फी स्टिक असलं, की मोबाईल पकडायला असं काही कंटाळा येणार नाही किंवा असं त्रास होणार नाही. त्यासाठी सेल्फी स्टिक घेतली. म्हणजे व्लॉगिंग करताना आपल्याला कधी अडचण येणार नाही. बाहेर पण कधी फिरायला वगैरे गेलो, तर मग एक सोपं पडेल ना आपल्याला पण. त्यासाठी सेल्फी स्टिक घेतली. आता संडेला तर जाणार आहे एका ठिकाणी. एक इव्हेंट आहे. तर त्या इव्हेंटला तिकडे जाणारच आहे. तर मग तेव्हा ती सेल्फी स्टिक पण घेऊन जाणार. तर आपण गिम्बल पण घेऊन जाणार आहे, कारण की तिकडं आपल्याला शूट वगैरे करायचे आहेत मोबाईलनी. तर त्यासाठी कॅमेरा घेऊन जायचा विचार चालू होता, पण म्हटलं कॅमेरा वगैरे हे एवढं कुठं फिरवत बसवायचं. त्यासाठी कॅमेरा मग कॅन्सल केला. मग आपलं गिम्बलच घेऊन जाईल मोबाईलचा आणि मग मोबाईलच्या ह्याने शूट करायचा ट्राय करेल. कारण की मोबाईलचं गिम्बल पण अजून यूज करता येत नाही मला. तर एक प्रॅक्टिस म्हणून आणि काही कंटेंट्स भेटतील तिकडं, तर त्यासाठी मग मोबाईलचा गिम्बल सोबत घेऊन जाणार आहे, शूट वगैरे करायला. जेणेकरून थोडंसं इझी पडेल शूट करताना. तर मी आलो होतो परत माझ्या घरी. आजचा दिनचर्या इकडंच संपला. तर भेटूया तुम्हाला पुढच्या व्लॉगमध्ये लवकरच. हा व्लॉग कधी येईल मी पण सांगू शकत नाही. आजचा दिवस एवढाच होता. हा व्लॉग पण छोटा आहे आणि तर तुम्ही पण काळजी घ्या स्वतःची. मला आता लूक पण चेंज करायचा आहे तसा. तर लूक लवकरच चेंज करणार आहे. न्यू लूक मला लवकरच बघायला भेटेल. तर चला भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये. काळजी घ्या. सी यू.